नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. काय मंडळी, सेटअप बदलल्यासारखा वाटतोय ना? नेहमी आपण घरामध्ये आपल्या किंवा नेहमीच्या एका फ्रेममध्ये शूट करत असतो. कुठे करतो तुम्हाला नाही सांगणार आहे. तर आज आपण कुठे आलोय ते मात्र सांगणार आहे. आज आपण कुठे आलोय तर दादरच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहाच्या इथे आपण आलोय. मराठी नाटकाच्या निमित्ताने गप्पा आपण केलेल्या होत्या, पण त्या तुम्हाला बघायला मिळतीलच. पण आज मी काय सांगणार आहे इथं तुम्हाला अजून, तर एक होतं माळीण या चित्रपटाची समीक्षा करण्याकरता आज आपण इथे आलेलो आहोत. म्हणजे कसं आहे बघा, सेटअप बदलला तरी रिव्ह्यू चालूच राहणार आहेत आपले. त्यामुळे एक होतं माळीण हा चित्रपट नुकताच बघितला. अप्रतिम असा चित्रपट निर्माण केलेला आहे. मुख्य म्हणजे 30 जुलै 2014, 30 जुलै 2014ला माळीण गाव, त्या गावात घडलेली ती नैसर्गिक आपत्ती, ती दुर्घटना, आणि त्या दुर्घटनेत ते गाव कसं उद्ध्वस्त झालं, 150 पेक्षा जास्त माणसं ही मृत्यूला बळी पडली. त्या घटनेवर आधारित मुळात चित्रपट निर्माण करणं हेच मोठं आव्हान होतं. आणि हे आव्हान एक होतं माळीणच्या टीमनी पेललं. त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. मध्यंतरापर्यंत आणि मध्यंतरानंतर असं जर बोलायचं झालं तर मध्यंतरापर्यंत गावातलं जीवन, मग गावामध्ये होणाऱ्या लोककला, गावामध्ये देवळामध्ये आयोजित केलेला गोंधळ, गावातले नातेसंबंध, मग ठरलेलं लग्न असणं पण अचानकपणे कोणीतरी कोणाला तरी मागणी घालणं, किंवा एक हळूवार प्रेमकथा जी वास्तव आहे, जी सत्य घटना आहे. कारण कसं असतं बघा, सत्य घटनेवर आधारित जेव्हा चित्रपट निर्माण करतो ना, तेव्हा तो जास्त आव्हानात्मक असतो आणि ते कथानक उत्तम जमलेलं आहे. आणि मग मध्यंतरानंतर जो ट्विस्ट आहे, 30 जुलै 2014ची सकाळ, आणि मग कसं पाणी वाढत जातं. मुळात मुख्य म्हणजे ती उत्सुकता मला ट्रेलर पासूनच होती, टीझर पासूनच होती, की नैसर्गिक आपत्ती कशा पद्धतीने, की जे गाव, ज्या गावात ती नैसर्गिक आपत्ती आली त्या गावाचा पूर्ण सेट उभा करणं, आणि मग तो चिखलामध्ये गाडले गेलेले जीव असतील किंवा अडकलेली माणसं असतील, त्यांना जे मदत कार्य केलेलं आहे पोलिसांनी केलेलं असेल, किंवा सुरक्षा पथक असतील, किंवा कॉलेजमधली काही NSSची मुलं वगैरे असतील, त्यांनी कसं वाचवलं, हे सगळं सगळं त्या चित्रपटात अतिशय उत्तम पद्धतीने दाखवलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा आर्ट डिरेक्शनसाठी कौतुक करायला हवं. आपण घेतलेल्या मुलाखतींमध्ये सुद्धा आहे की एक होतं माइंडचा जो सेट आहे तो बदलापूरला उभारलेला होता, आणि बदलापूरला या सगळ्या टीमनी ते शूटिंग केलेलं आहे. चित्रपटातलं जे गाणं आहे अजय गोगावले यांच्या स्वरातलं, ते सुद्धा अगदी उत्तम जमलेलं आहे. आणि त्यामुळे वास्तवतेला महत्त्व देणारा आणि मुख्य म्हणजे आपल्या डोळ्यात अंजन घालणारा असा चित्रपट आहे. अश्विनी कासार आणि प्रशांत यांचा अभिनय आणि सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. मुळात अश्विनी कासार आणि प्रशांत यांनी ज्या व्यक्तिरेखा उभ्या केलेल्या आहेत, त्या माणसांना त्या प्रत्यक्ष भेटलेल्या आहेत, आणि त्यामुळे ती व्यक्तिरेखा साकारणं, ते जोडपं साकारणं हे जास्त आव्हानात्मक होतं. आणि अश्विनी अतिशय उत्तम अभिनेत्री, आपल्याला माहितीच आहे. पुन्हा एकदा दिग्दर्शक, लेखक सगळ्यांचंच कौतुक आहे. आणि ज्या पद्धतीनं हा फ्लॅशबॅक उलगडला जातो चित्रपटात, खरोखरच अंगावर शहारे येतात ते सगळं वास्तव बघताना. एक होतं माळीण, त्यासाठी तुम्ही नक्की बघायला हवं असं मला वाटतं. धन्यवाद.